मित्रांनो त्या साईडला आपल्याला जी सुळके बघायला भेटत ना, आपल्याला त्या साईडलाच जायचं आहे. असा समोर व्ह्यू आहे. मित्रांनो ती नदी दिसते ना, आम्ही तिथून ट्रेक स्टार्ट केले. मित्रांनो मगाशी आम्ही उगाच मेहनत केली. इथे आहे पिण्यासाठी पाणी आणि एकदम साफ आहे. असे पण आहे. आपण इथे बसलो होतो तिथे. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. आज आपण पुन्हा एकदा नवीन ॲडव्हेंचरला आलेलो आहोत, ते म्हणजे माहुली गडावर. हा याचा प्रवेशद्वार आहे आणि गड आहे तो या साईडला आहे. तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत सिद्धेश आहे, आमचे ट्रेकिंगचे लीडर आहेत रुपेश भाई, आणि रुपेश दादांचा मित्र आहे मनीष, तो तिकडे गेला आहे. आणि आपल्याला आज इकडे ट्रेक करायची आहे. हे बघा इथे सुळकी आहेत. इथूनच म्हणजे असा जो सीन बघायला भेटतोय ना, तर खूप एक्साइटमेंट होते ट्रेकिंग करायची आणि खूप छान असा व्ह्यू आपल्याला आज बघायला भेटणार आहे. तर आता थोड्या वेळात आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया. लेट्स गो. मित्रांनो इथे आपल्याला गणपतीचं मंदिर पण बघायला भेटतं आहे आणि तसंच आपल्याला सरळ यायचं इकडे. हे जे रोड गेला आहे त्या साईडला, आणि इथे काय एवढं टेन्शन नाही आहे चुकण्याचा रोड, कारण काय बघा बोर्ड पण दिलेला आहे. हे ह्या साईडलाच जायचं आहे. लेट्स गो. सोबत माझा आहे सिद्धेश, मनीष आणि आमचे ट्रेकिंगचे लीडर रुपेश दादा. हॅलो. आमची ट्रेक सुरू झालेली आहे. सध्या अजून असा काय एकदम कठीण पॅच नाही सुरू झालेत, नॉर्मलच ट्रेल चालू आहे. नंतर होईल पुढे सुरुवात. तर मित्रांनो आता आपण इथे तिकीट काउंटरच्या इथे आलो आहे आणि समोर आपल्या वरती जायचं आहे. इथे तिकीट आहे 30 रुपये पर पर्सन. आम्ही चौघे आहोत, आमचे 120 झालेत. सगळ्यांसाठी समान आहे इथे. सगळ्यांसाठी सेम आहे ना तिकीट? सेम आहे. म्हणजे लहान कोण असेल तरी पण 30 रुपयेचं आहे, मोठा जेवढा वयाचा असेल त्यासाठी पण 30 रुपयेच तिकीट आहे. चला बघा तिकीट घेत आहेत. तिकीट काउंटरच्या जसं आपण पुढे आलो ना की आपल्याला असं सगळं बघायला भेटतं. लहान मुलांना खेळायला वगैरे आहे आणि हे आय थिंक फॉरेस्टच्या अंडर येतं म्हणून तिकीट वगैरे आहे. बघा म्हणजे लहान मुलांना जरी आपण इथे घेऊन आलो तरी इथे खेळू शकतात. अजून थोडं डेव्हलप होत असेल हे. सो आता आपली जंगलातून ट्रेक सुरू झालेली आहे. ती मी तुम्हाला दाखवतो बघा. तर हा बघा ब्रिज आहे. पावसाळ्यामध्ये पाणी तर ह्याच्यावरून जात असेल. A few moments later. हे बघा इथे एक निशाण दाखवलं, इकडेच जायचं आहे. म्हणजे आपण बरोबर आहोत. 20 मिनटं झालेत, आतापासून दमलोय. बघूया अजून किती दमाला होणार आहे ते. तुझं चालू आहे. मित्रांनो हा आहे सुळक्याचा व्ह्यू. आपल्याला इथून वरती जायचं आहे. लेट्स गो. दादा बात मत करू. मित्रांनो विचार करा हे किती उंच आहे. आपण इथून आलो आहे, तिथपर्यंत जरा सपाट होतं ते बघा तिथे, पण डायरेक्ट असं चढ आहे. जवळजवळ 85 डिग्री बोलू शकता. उंचावर आलो आहे. दोस्त मिळाले. हां आहे ना, नशीब बिस्किट आणलं आहे. हे बघा सुळके, झूम करून दाखवतो तुम्हाला. जबरदस्त व्ह्यू आहे. नशीब ढग गेले. मग अशी आम्ही रिक्षेमधून येत होतो ना तेव्हा दिसत नव्हते क्लिअरली. आता आलो आहे वरती तेव्हा
पूर्ण क्लिअर दिसत आहेत. जबरदस्त व्ह्यू आहे मित्रांनो. एवढं चढून झाल्यानंतर असं आता सपाट भाग लागला आपल्याला. सगळे दमलेत आम्ही. हालत बघा, पूर्ण घाम, पूर्ण भिजलोय. पण मजा पण येते. त्यातनं बघा फुलं मस्त बहरलेली आहेत. तिरडा, गुलाबी, पिवळी. कुठली आहेत? तिरडा, तिरडा आणि सोनवल. सोनवळ. त्याच्यानंतर केरवी, इकडे बघून बोल. कारवी. कारवी कारवी हे कारवीचे आहेत ना फुलं. कुठे आहेत? हे बघ, अरे हां, ही कारवी आहे का? हे भेंडी. हो, भेंडी माहिती आहे. तुम्हाला आता 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. हो, दरीत बघू की पायाखाली बघू? मध्ये मध्ये ना असे चढायला पायाच्यात, त्यामुळे दमायला होतंय. असं वरती जायचंय. बापरे. अजून जर ऊन झाला असता ना मेलो असतो. चांगलेच. मित्रांनो विचार करा की पावसामध्ये इथे आपल्याला किती धबधबे बघायला भेटतील. रांगाच आहेत. हो बघा, असा समोर व्ह्यू आहे. ते बघा तिकडे चढतायत काही जण. अरे इकडे पण दरीच आहे, ह्या साईडला पण दरी. पूर्ण डेंजर आहे व्ह्यू. भाई मच्छर. मित्रांनो ती नदी दिसते ना, आम्ही तिथून ट्रेक स्टार्ट केले. इथून असे वर चढत 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 आता इथपर्यंत पोहोचलो आहे. अजून आपल्या इकडे वरती जायचं आहे. लेट्स गो. सिद्ध्या काय मग? आहेस ना? खूप दमलो यार. कठीण आहे. हाँ मनीष कैसा लग रहा है? मस्त लग रहा है. थका नहीं? अरे बाप रे. गुरुजी, गुरुजी पुढे आहेत. आवाज येते फक्त झाडांमधून. काय दमलायत का? मध्ये गेले. गुरुजी झाडांमध्ये लपलेत जरा. आणि काय कंडिशनच तशी आहे. माझ्या मागे बघा किती उंचावर आलो आपण. खाली पूर्ण आपल्याला एकदम सपाट जागा बघायला भेटते. आणि आपण या ताहुली फोर्टवर वरती आहोत. अजून मला असं वाटतं 15 ते ताहुली नाही, माहुली. 15 मला 10 मिनिटाचं असेल वरती अजून पॅच. नंतर आपण डायरेक्ट पठारावर पोचू वरच्या. लेट्स गो. सो फायनली मित्रांनो आपण या गडाचा जो टॉपचा पीक आहे तिथे पोचलो आहे. माझ्या मागे तुम्हाला बघायला भेटत असेल आपला भगवा आणि सोबत आपला देशाचा झेंडा आहे तिरंगा. आणि आता थोडा वेळ इथे आम्ही रेस्ट करू. A few moments later. मित्रांनो इथे आपण आलो ना, हे बघा बोर्ड बघायला भेटतंय. इथे लिहिलं आहे सरळ सरळ महादरवाजाकडे. इकडे आय थिंक पाण्याचा आवाज येतोय. मित्रांनो मगाशी आम्ही उगाचच मेहनत केली. इथे आहे पिण्यासाठी पाणी आणि एकदम साफ आहे. मासे पण आहेत. मित्रांनो हे बघा कसं कोरीव काम केलं या दगडावर. काय दगडावर आहे बघा. काय मूर्त्या बनवल्यात एकदम एकदम परफेक्ट. एकदम असं वाटतं पॉलिश वगैरे एकदम करून जबरदस्त बनवलेल्या आहेत त्या. ती छान वाटते. इथे खाली गेलेत पण जातो.
तो महादरवाजा जो बोलतात माहुली गडावरचा तो हा आहे मित्रांनो, तो माझा मागे तुम्हाला बघायला भेटतोय. आणि सगळ्यात आधी लोक इथूनच खालून म्हणजे वरती चढतायचे. जशी आपण ट्रेक केली तसंच या साईडने यायचे, पण आता सगळं जंगल वगैरे वाढले आणि या वाटेत जास्त कोण म्हणजे उपयोग करत नाहीत, त्यामुळे सगळी झाडं झुडपं झालेली आहेत. इथं हे बघा, इथे तुम्हाला छोट्या छोट्या गुफा पण बघायला भेटतील. छान अशी स्पेस आहे बसायला, तिथे आपण झोपू पण शकतो. आणि तिथे एवढं सामान पण ठेवलेलं आहे. परत दगड पण आहेत आणि ते लाकडांनी जाळून शेकोटी करतो आपण, की इथे आहे. तिथे दगड वगैरे पण राख पण आहे तिथे. त्यामुळे असं वाटते कोण ना कोण तरी येऊन शेकोटी वगैरे करत असेल किंवा काहीतरी जेवण वगैरे बनवत असेल. तिथे पाऊस जरी आला ना तरी पाणी पडणार नाही, कारण का जागा खूप चांगली आहे आणि साफसफाई केली पाहिजे. आम्ही पण नाही तिथं जाणार, थोडं पुढे जायचं आहे, एक्सप्लोर करायचं आपल्याला आज. मित्रांनो, मगासपासून आपण जे महादरवाजाचं जे बोर्ड बघत होतो ते आपलं बघून झालेलं आहे, कारण का इथेच महादरवाजा होता, तो तुम्ही आता बघितला असाल. आणि आता आपण जात आहोत सुळक्यासाठी. तर सुळका इथून कुठे जायचं आहे ते काय माहीत नाही, पण जी पायवाट जाते ना त्या पायवाटेने आम्ही सरळ पुढे जातो आहे. सो लेट्स गो. महादरवाजाच्या इथून आम्ही वरती आलो आहे. तर इकडून अशी म्हणजे असा परिसर बघायला भेटतो आहे. इथून पायवाट दिसत नाही, तर ही पायवाट आम्ही काढतो आहे. तर इथून पिनॅकल त्या साईडला आहेत, म्हणून आम्ही हिची पायवाट काढत जातो आहे, कारण का पायवाट आम्हाला कुठे भेटली नाही आहे. मी पायवाट काढत जातो आहे. हां, समोर बघा, रोज आमच्या छातीपर्यंत गवत आलेलं आहे. सुळके ह्या साईडला कुठेतरी आहेत. हे बघा मित्रांनो, इथे बोर्ड दिलंय, भंडार गडाकडे शंभू दुर्ग प्रतिष्ठान ठाणे. इथून आपल्याला जायचं आहे. आणि इथे छोटीशी दरी आहे आणि तिकडे शिडी पण आहे, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, जबरदस्त आहे रे व्ह्यू बघा. इकडे जायचं आहे मित्रांनो. मगाशी मी बोललो होतो कल्याण दरवाजाकडे. हे बघा, त्याचा बोर्ड इथे आहे आणि तो होता तो माहुलीचा महादरवाजा होता. त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला इकडे कल्याण दरवाजा आहे. हे बोर्ड आहे इकडे. खालचा व्ह्यू दाखवतो. अजून आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे. आपला खालचा व्ह्यू बघ, किती उंचावर होता, पण तिथे काय ते आहे मंदिर. चांगलाच मंदिर आहे रे, गाव देवाचं मंदिर आहे. थक गए तोच तो निकलते भाई, तो नहीं थका हूँ मैं, तो थका ही नहीं हूँ. देखा मैंने. हाँ चलो अभी. इथे छोटा पाण्याचा टाका आहे, काळ्या दगडाच्या बरोबर मध्ये कोरलेला. जबरदस्त टाका आहे की धुवायचं नाही, वॉटेवर, बट आहे पाणी आहे इथे. जायला वाटतं खूप दमलोय, खूप म्हणजे खूपच. A few moments later. इथून हा व्ह्यू आहे कल्याण दरवाजाचा इथला. अजून आपण तिथे जाऊ शकतो, तिथून मी थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो. आता इथे एक आवाज इको होतोय, तो पहिला तुम्हाला ऐकवतो. बघूया फोनमध्ये रेकॉर्ड होतोय की नाही ते. मगाशी मी तिथे बसलो होतो, तिथून या पायवाटाने इकडे आलोय. आता इथून व्ह्यू बघूया, ते सुळक्यात त्यांचा. एकदम जबरदस्त. हा, आवाज इथे इथून आपटतोय, परत तिकडे असा 3 वेळा इको होतोय आवाज इथे. जबरदस्त आहे. मग अशी रिक्षेमधून आपण येत होतो ना, ते हेच सुळके आपल्याला खालून दिसले होते. आणि इथे एकदम थंड आणि शांत आहे वातावरण.
मला असं वाटतंय बरेचसे जे ट्रेकिंग करायला येतात ते माहुलीचा जो महादरवाजा आहे तिथपर्यंतच करतात, त्याच्यापुढे कोण जास्त येत नसेल. कारण का तिकडून इथे येण्याचं अंतर खूप म्हणजे खूप आहे. जवळजवळ 1.5 तास तरी आम्ही चालत येतो आहे. आणि पायवाट पण अशी एकदम म्हणजे प्रॉपर नाही आहे, थोडी अशी म्हणजे विस्कळीत झाली आहे. जास्त कोण येत नसल्यामुळे पायवाट पण नसेल. आणि आता आपण आहोत या सुळक्यांच्या इथे. हा आपला फायनल म्हणजे डेस्टिनेशन आहे इथला. तर लास्ट पीक आहे तो हाच आहे. तर पुढे आपण जाऊ शकत नाही. खाली पायवाट आहे पण ही इथपर्यंत आहे, पाण्याने बनलेली आहे. हा आहे तो सुळका. फायनल मित्रांनो आपलं जे डेस्टिनेशन होतं आजचं ते पूर्ण झालेलं आहे. एकतर म्हणजे आपला माहुलीचा गड आणि त्याचा जो महादरवाजा आहे तो तर आपण केला. आणि त्यानंतरला हे जे पिनॅकल्स आहेत म्हणजे जे सुळके आहेत ते आपल्याला मेन बघायचे होते. तर आपलं दोन्ही करून झालेलं आहे. तर आता थोडा वेळ आम्ही आराम करू आणि थोड्या वेळात परत परतीच्या प्रवासाला जाऊ. कारण का खालती आम्ही जेवणासाठी ऑर्डर दिलेली आहे. आता वाजलेत किती वाजले सिद्धेश? 1:20 झालेले आहेत. कारण आम्हाला उतरायला जवळजवळ दीड ते 2 तास लागणारच आहेत. आम्ही थोडा वेळ 15-20 मिनटं आराम करू आणि परत परतीच्या प्रवासाला जाऊ. तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ आवडला प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता याच्या पुढे मी जास्त शूट नाही करणार. खाली गेल्यावर जेवणाची सोय कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो या व्ह्यूला आता आपण बाय बाय बोलूया आणि आता इथून निघण्याची तयारी करूया. आता लेट्स गो. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा. जर तुम्हाला काय डाऊट असेल कसं यायचं वगैरे तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तर भेटूया आपण अशाच एका ॲडव्हेंचर व्हिडिओसोबत. आता खाली गेल्यावर मी तुम्हाला जेवणाची जी सोय केलेली आहे ती थोडी तुम्हाला त्याचे 2-3 शॉर्ट्स दाखवेन. त्यानंतर आपण निघणार आहोत घरी. लेट्स गो बाय. तिथून आम्ही आलो खाली. असं आहे इथे पायऱ्या आहेत आणि दरवाजा आहे तो इथे आहे. तुम्ही तुम्हाला आता खाली उतरलो दाखवतो प्रॉपर. ते बघा पाणी वाहतंय. आता पायऱ्या उतरलोय. या पायऱ्या मे बी तुटलेल्या आहेत सगळ्या. दगडावरनं सावकाश उतरावं लागतं. हे उगाच काय जास्त करू नका. ह्याला बोलतात कल्याण दरवाजा. तुम्ही खालून म्हणजे अगोदरची लोक येत असतील. इकडे पाण्याचा हे पण आहे टाका छोटासा. तर हा आहे कल्याण दरवाजा. तुम पाय सरकला डायरेक्ट खाली नीचे सीधा. अरे खाली पायरी आहे. हो बघूया थांब. अरे हाय भावा इथून कसा उतरणार रे? मला पण घे मी बोलतो तुला. कल्याण दरवाजा जे कल्याण डायरेक्शनने आपण या गडाकडे येऊ शकतो पण सध्या आता बंद आहे. ह्या ज्या पायऱ्या आहेत तुटलेल्या आहेत. इथून येणं इम्पॉसिबल आहे. त्यामुळे आपण एवढा फेरा आसनगाववरून त्या गावामधून एवढं येतो इकडे ट्रेक करण्यासाठी. तर ट्रेक लीडर तुम्हाला कसं वाटलं आजची ट्रेक करून? खूप जमलेलो आहोत. आता आजची ग्रुप झाली मस्त पण जास्त चाललोय. जवळपास 6 तास चाललोय आम्ही. 12 ते 14 किलोमीटर. हा म्हणजे आम्ही 8:45 सुरू केलेलं. आता 2:45 वाजले. म्हणजे टोटल 6 तास झाले कम्प्लीट. अजून हा 1-1.5 तासाचा पॅच आहे. आपल्याला खाली उतरायचं म्हणजे जवळपास 7.5-8 तास पकडूनच चला. हो नुसतं चालतोय कंटिन्यू. सिद्धेश हा बोल ना. तुझं काय म्हणणं आहे आजच्या ट्रेक बद्दल? बोल. खूप चाललोय. दमलायस का? अजून सुटत नाही का बोलायला? यार खूप बेकार. आपण एवढा पण चाललेलो आहे की बस रे बस व्हिडिओ बंद. मनीष कैसा लगा तेरे को? मस्त. बहुत चलना हुआ ना अपना आज? पूरा सुबह से लेके अभी तक चल ही रहे. अभी नीचे उतरना बाकी. और अभी नीचे उतरना है. अजून आपल्याला इथून खाली जायचं आहे. मगाशी तुम्ही बघितलं असेल सकाळचे जे शॉर्ट्स घेतले ते इथूनच घेतलेत. आता आपल्याला पूर्ण खाली जायचं आहे तिकडे त्या साईडला. तिकडे खाली जायचं आपल्याला मित्रांनो. खूप असा भयानक ट्रेक होता. कारण का एक छोटीशी पायवाट जरी आपण चुकलो ना तर किती वळसा मारून यावं लागतं ना बाबा. समोर आहे माहुली गड या साईडला. त्याचे ते पिनॅकल्स म्हणजे सुळके दिसत आहेत आणि ते आम्ही जेवायला आलो आहे. ही आहे चिकन थाळी आणि ही आहे व्हेज थाळी. व्हेज थाळी आहे 150, चिकन थाळी आहे 200. सगळे जेवण जेवायला बसले.